बुरुडगाव रोडवर साईनगरमधल्या एका बंगल्यात चोरी झाली आहे। 9 तोळे सोनं, अर्धा किलो चांदीचे दागिने आणि 4,60,000 रुपयांची रोकड लंपास झाली आहे। पुणे इथं नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबाचं घर चोरट्यांनी फोडलं आणि हा ऐवज लंपास केला। याबाबत आरती रवींद्र सेलोत, राहणार परमेष्टी बंगला, साईनगर, बुरुडगाव रोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी शेलोत यांच्या पुणे इथे राहणाऱ्या काकूंचं नुकतंच निधन झालं होतं, त्यामुळं त्या आईवडिलांसोबत अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या। 4 दिवस पुण्यात राहून त्या सायंकाळी परतल्या। त्यावेळी घरात गेल्यावर त्यांना सर्वत्र उचकापाचक झालेली दिसली। त्यांनी घरातील बेडरूम तसंच वरच्या मजल्यावरील 2 बेडरूममध्ये पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केलेली आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं त्यांना दिसलं। त्यामुळे घरात चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। मात्र घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप व्यवस्थित असताना चोरटे घरात कुठून शिरले याची पाहणी त्यांनी केली। वरच्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा तुटलेला त्यांना दिसला। चोरट्यांनी तो तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले 9 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि कपाटात ठेवलेली 4,60,000 रुपयांची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेलाय। याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। आरती शेलोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलाय। कोतवाली पोलिसांनी ही माहिती गुरुवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी माध्यमांना दिली।